राहुरी शहरातील पंढरी मंगल कार्यालयासमोर अज्ञात दोन इसमांनी पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी MH14CC 2715 या ठिकाणी पार्क करून निघून गेले। तर ह्या गाडीमुळे रस्त्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यानं स्थानिक तरुणानं गाडीवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता त्या मालकानं माझी गाडी 2 दिवसांपूर्वी चोरीला गेली आहे आणि त्या संदर्भात मी शिरूर पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केल्याचं सांगितलं। तर त्या तरुणाला गाडीवर लक्ष ठेवण्यास सांगितलं। त्यावेळी ही गाडी चोरीची असल्याचं समजताच घटनास्थळी राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी भेट दिली। तर या प्रकरणी स्थानिक दुकानदार आणि रहिवाशांकडे माहिती विचारली असता ही गाडी 16 मार्चला सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान 2 अज्ञात इसमांनी लावून मल्हारवाडीच्या दिशेने गेले असं यावेळी या स्थानिकांनी सांगितलं। तर त्यांनी एका स्थानिक दुकानदाराकडे गाडीची चावी ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुकानदारानं चावी ठेवून घेण्यास नकार दिला होता। घटनास्थळी पोलीस चौकशी करत असताना एक इसम गाडीजवळ आला आणि त्यानं गाडी चालू करून मल्हारवाडी रोडकडे घेऊन चालला असता तरुणांनीही आणि पोलिसांनीही त्याला पकडलं। तर तो सोमनाथ रामभाऊ मांडगे उर्फ भावड्या राहणार पिंपरी गवळी असं त्यानं नाव सांगितलं। तर त्याच्यासोबत सचिन वसंत कुसरे राहणार पिंपरी गवळी हा पसार झाल्याचं सांगितलं। आम्ही गाडी भाडेतत्वावर आणली असून इकडे सचिन कुसरे यांच्या पाहुण्यांकडे मुक्काम केलाय असं या भावड्याने सांगितलं। तर यामुळं या प्रकाराचं गूढ आणखीच वाढलंय। गाडी मालक भारत जवक यांना फोन केला असता त्यांनी सांगितलंय की शिरूर पोलीस ठाण्यामध्ये आम्ही गाडी चोरीचा गुन्हाही दाखल केलाय। वाहन चोरी झाल्याची फिर्याद शिरूर पोलिसांमध्ये दाखल झाल्यामुळं यामध्ये नेमकी काय काळबेरं आहे, हा नेमका प्रकार काय आहे हे अजून स्पष्ट झालं नव्हतं। MH14CC 2715 गाडी सदरी पंढरी मंगल कार्यालय आणि HP गॅस समोर उभी आहे। ही साधारणपणे 8:30 ते 9:30 उभी राहिली। माझं दुकान समोर आहे सायरस वस्तू भांडार नावाने। जेव्हा मी उघडायला आलो तेव्हा ती पाहिली, तर आम्ही त्या गाडीच्या काचेवर असलेल्या माणसाला फोन लावल्यावर तो माणूस म्हणला माझी गाडी 3 दिवसापासून गायब आहे, मी ती शिरूर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली। तरी कंप्लेंटप्रमाणे त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करून राहुरी पोलीस स्टेशन PI साहेब हनुमंतराव गाडी येऊन गेले। त्यांनी चौकशी केली आणि गाडीचा सदर तपास केला। तरी सदर तपाससाठी शिरूर पोलीस आणि राहुरी पोलीस स्टेशन चौकशी करीत आहे। किती जण होते गाडी? साधारणपणे दोन जण होते, 2 मुलं होते। साधारण वय असतं 22 ते 25च्या दरम्यान। आणि कुठल्या दिशेने गेले? ही गाडी लावून लेफ्ट साईडला गेली, मल्हार रोडला गेली। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।